कधी असा विचार मनात येतो का की आपल्या आयुष्यात असा एखादा दिवस असतो ज्या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्म, प्रत्येक दान, प्रत्येक प्रार्थना कधीच संपत नाही? तो पवित्र दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणजेच या दिवशी आपण जे काही करतो, दान, जप, पूजा, सेवा किंवा कोणताही चांगला संकल्प, त्याचं फळ केवळ काही दिवसांसाठी मर्यादित राहत नाही, तर ते अनंत काळासाठी आपल्या जीवनात टिकतं, असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीया हा केवळ एक सण नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवसाचं महत्त्व समजून घेतलं तर कळतं की आपल्या पुराणांमध्ये आणि कथांमध्ये या दिवसाशी अनेक दिव्य घटना जोडलेल्या आहेत. भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच या दिवसाला परशुराम जयंती असेही म्हणतात. असेही मानले जाते की याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली. म्हणजेच हा दिवस एका नवीन युगाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. अत्यंत पवित्र मानली जाणारी गंगा माता देखील याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली असं सांगितलं जातं. म्हणूनच या दिवशी गंगा स्नान, दान आणि जपाला विशेष महत्त्व दिलं जातं. महाभारतातील एक सुंदर प्रसंगही या दिवसाशी जोडलेला आहे. वनवासात असताना पांडवांना अन्नाची खूप कमतरता भासत होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक दिव्य पात्र दिलं, अक्षय्य पात्र. या पात्रातून कितीही अन्न घेतलं तरी ते कधीच संपत नव्हतं. ही केवळ एक कथा नाही, तर अक्षय्य या शब्दाचा खरा अर्थ समजावणारा एक सुंदर संदेश आहे. तसेच सुदामा आणि श्रीकृष्णाची कथा देखील या दिवशी सांगितली जाते. सुदामा अत्यंत गरीब होते, पण मनाने अत्यंत श्रीमंत होते. ते श्रीकृष्णांना भेटायला गेले आणि त्यांनी अत्यंत साधेपणाने एक छोटंसं भेटवस्तू अर्पण केलं. श्रीकृष्णांनी त्या भेटीतलं प्रेम ओळखलं आणि सुदाम्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांचं दारिद्र्य दूर करून त्यांना समृद्धी दिली. असं मानलं जातं की ही भेट देखील अक्षय्य तृतीयेलाच झाली होती. आजच्या काळात अनेक जण अक्षय्य तृतीया म्हणजे सोने खरेदी करण्याचा दिवस मानतात. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण असे मानले जाते की त्यामुळे घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. परंतु या दिवसाचा खरा अर्थ केवळ सोने खरेदीमध्ये नाही, तर दान, सेवा आणि सत्कर्मात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या दिवशी गरजूंना पाण्याचे माठ, पंखे, छत्री किंवा अन्नदान केले जाते. इतरांना दिलासा देणे हीच या दिवसाची खरी भावना आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून पितृतर्पण केले जाते. त्यांच्या नावाने दान दिले जाते आणि त्यांना आदरांजली वाहिली जाते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कारण संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी अक्षय्य तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. तिथी सुरू होईल सकाळी 10:49 आणि समाप्त होईल 20 एप्रिल रोजी सकाळी 7:28 पूजेचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 दुपारी 12:20 असेल. या दिवशी पूजा करायची असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करावे. लाल किंवा पिवळं कापड अंथरून त्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची स्थापना करावी. त्यांना फुले अर्पण करावीत, टिळा लावावा, दिवा आणि अगरबत्ती लावावी. गोड नैवेद्य अर्पण करून शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम पठण करावे. शेवटी आरती करून मनापासून प्रार्थना करावी. काही श्रद्धेनुसार या दिवशी काही विशेष उपायही केले जातात, जसे की एकाक्षी नारळ लाल कपड्यात बांधून देवघरात ठेवणे, चांदीच्या डबीत मध आणि नागकेसर ठेवणे, 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवणे किंवा लक्ष्मीच्या कवड्या पिवळ्या कपड्यात ठेवणे. तसेच ललिता सहस्रनाम आणि श्रीसूक्त पठण करणेही शुभ मानले जाते. हे उपाय श्रद्धेने केल्यास आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, अक्षय्य तृतीया म्हणजे केवळ धन आणि संपत्ती मिळवण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे सत्कर्म करण्याचा, दान करण्याचा आणि निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करण्याचा. कारण या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य अक्षय्य होते आणि त्याचं फळ कधीच संपत नाही.
जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.